बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। बारामतीमध्ये आज पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि पवार गटाचे नेते युगेंद्र पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। युगेंद्र पवारांचा वाढदिवस असल्यानं सुनेत्रा पवारांनी युगेंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्यात। तर यावेळी युगेंद्र पवारांनी काकींच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आशीर्वाद घेतलाय। तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवारांमध्ये सोमवारी साखर संकुलात बैठक झाली आहे। त्यामुळे सध्या पवार कुटुंबियांमध्ये देखील बैठका आणि भेटींचं सत्र वाढताना समोर आले। गेल्या 15 दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये 3 वेळा बैठका झाल्यात। त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं दिसून येतील अशीच चर्चा रंगली आहे। तर आपण पाहतोय बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र दिसल्याचं पाहायला मिळालंय। सुनेत्रा पवार यांनी युगेंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छांचा स्वीकार करतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। ही दोन दृश्य पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्रितरित्या पाहायला मिळालेले आहेत। तर सोमवारी शरद पवार आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळाले होते। गेल्या 15 दिवसातली तिसरी भेट त्यांची ही काल होती आणि आज पुन्हा हे पवार कुटुंबीय एकत्र दिसलेले आहेत। अजित पवार आणि शरद पवार साहेबांच्या जे काही भेटी आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था या निमित्तानं होणं हे काही फार त्यामध्ये राजकीय अर्थ काढू नका। एक घरगुती कार्यक्रम होता त्यामध्ये त्यांना भेटणं तो एक वेगळाच विषय आहे। राजकीय जो आमचा विषय आहे त्यामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कुठल्याही पक्षामध्ये युती होण्याचा कुठेही प्रश्न निर्माण होत नाही। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्यात आणि त्यामुळे पवार काका पुतण्या एकत्र येणार का याची चर्चा सुरू आहे। यावर खासदार सुप्रिया सुळेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपल्याला हरकत नसेल आणि शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सुळे म्हटले। आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही। डिस्कशन्स लोक करत राहतात। अजित पवार आणि माझ्यामध्ये कधीही राजकीय मतभेदाचा विषय कधीच नव्हता, कालही नव्हता, आजही नव्हता। त्यांचं आणि माझं पॉलिटिक्स खूप वेगळं आहे। नाही, मी तेव्हा पक्षात 4, 5, 6, 7, 8 होते। माझ्या आधी कोण कोण होतं? आदरणीय पवार साहेब, मग प्रफुल्लबाई, मग त्याच्यानंतर अजितदादा, जयंतराव, भुजबळ साहेब, सुनील तटकरे, अरे बहुत लंबा लिस्ट था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असून ते 4 मे रोजी मुंबईमध्ये परतणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर आहेत। ते 30 एप्रिल रोजी मुंबईमध्ये येणार आहेत। त्यामुळे दोन्ही भाऊ मुंबईमध्ये परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्धव ठाकरे हे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर आहेत, तर राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे हे 4 मे रोजी मुंबईमध्ये परतणार आहेत आणि राज ठाकरे हे 30 एप्रिलला मुंबईमध्ये परततील। त्यामुळे दोघंही बंधू मुंबईमध्ये परतल्यानंतर काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही, त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही। या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना, दोन्ही बाजूला, आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत, कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे।
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना मुंबई आणि परिसरात त्यांच्या एकत्र येण्यासाठी बॅनर लागलेले आहेत। मुंबईतील शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। दादर पार्ले पंचम तर्फे ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, तर तिकडे मातोश्री परिसरात देखील ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात बॅनर लावण्यात आलेले आहेत। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। मराठी माणसांच्या आणि तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या, अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। त्यामुळे शिवसेना भवन आणि मातोश्री परिसरातील या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे। एक तर कोणी काय करावं हे इतकी मोठी मी नाही झाले की कोणाला मार्गदर्शन करीन, पण कुणालाही जर कुठल्याही नात्यात कोणी एकत्र आलं तर त्यांच्या आनंदात आपण आनंद आणि समाधान मानलंच पाहिजे। आणि आमचे पवार कुटुंबाचे आणि ठाकरे कुटुंबाचे 6 दशकाचे ऋणानं बंध राहिलेत। मी 6 महिन्याची असल्यापासून बाळासाहेबांच्या घरी गेलेली आहे। त्याच्यामुळे माझ्यासाठी उद्धवजी आणि राजजी हे दोघं माझे मोठे भाऊच आहेत आणि माझे 2 मोठे भाऊ जर एकत्र येणार असतील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार असतील तरी म्हणजे इट्स द चेरी ऑन द आयसिंग ऑन द केक। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बारामतीत पवार कुटुंब पुन्हा आलं एकत्र। बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित। युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर। 4 मे रोजी उद्धव ठाकरे परत येणार असल्याची माहिती। एकत्र येण्याच्या चर्चेनंतर दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यानं चर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री बाहेरही बॅनरबाजी। दादर पार्ले पंचमकडून शिवसेना भवनासमोर लावण्यात आले बॅनर। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। सेना भवन परिसरात भाजपच्या बॅनरनंतर मनसेकडूनही उत्तर। काँग्रेसचा हात सोडून संग्राम थोपटेंनी हाती घेतलं कमळ। कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश। सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार। 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत करणार प्रवेश। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा नवा अहवाल। न्यूज 18 लोकमतच्या हाती। नव्या अहवालानुसार डॉक्टर घैसास दोषी। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर ससूनच्या समितीनं अहवाल बदलल्याची चर्चा। वाल्मिक कराड जेलमध्ये मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत। डीवायएसपी गोल्डे यांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीनं एकच खळबळ। पुण्यात दारूच्या नशेत लोकांकडून एका जोडप्याला मारहाण। कारवर दगडफेक। 5 जणांवर गुन्हा दाखल तर 3 आरोपी अटकेत। सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर 1,02,000 रुपयांवर तर चांदीचे भावही वधारले। आणि चुनाभट्टीत पोलिसांकडून 10 कोटींचं चरस जप्त। परदेशातील 2 आरोपींना घेतलं ताब्यात।